संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय पारा तापलेला आहे. आपल्या समेत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेब आपल्या समेत जोडले गेले. फायनल पॉईंटमध्ये साहेब आपलं स्वागत असेल. साहेब, आम्ही जनसंवादाचा जेव्हा दौरा केला येवला तालुका ग्रामीण भाग, त्यामध्ये काही युवकांचे असतील, सर्व जनसामान्यांचे काही प्रश्न असतील, ते आपल्या समोर आम्ही उपस्थित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. साहेब, जर जनमतातून आपण जर एकदा 2024 पुन्हा एकदा येवला तालुक्याचे आमदार झालात तर आपलं संपूर्ण विजन काय असेल? असं आहे की मी 2004ला ज्या येवला लासलगाव मतदारसंघात आलो त्या दिवसापासून मी आल्यानंतर इथे दुसरं काहीही बोलत नाही. मी हेच सांगतो, विकास माझी जात आहे, विकास माझा धर्म आहे, विकास माझा पक्ष आहे. त्यामुळे 5 वर्ष जेव्हा मी काम करतो त्यावेळेला मी हा जातीचा, ह्या धर्माचा वगैरे ह्या पक्षाचा काही विचार करत नाही. पण मला विकास करायचा असतो. आणि या विकासाला जात धर्म पक्ष नसतो. विकास असतो. रस्ता केला सगळे वापरणार, पाणी आलं सगळे वापरणार, वीज आले सगळे वापरणार, दवाखाना सगळे वापरणार. मी आलो त्यावेळेला रस्ते सुद्धा नव्हते. समोर गाव दिसायचं आणि 5 किलोमीटर वस्ता घातल्यानंतर जाऊन पोचत होतो आम्ही. कारण मध्ये जे आहे कुठे ओढे होते, कुठे नाले होते, काय पूल नव्हते, काही नव्हते, रस्ते नव्हते. आल्यानंतर हे सगळ्या पहिल्या पाहत सगळे रस्ते दिसते. प्रत्येक गावाबरोबर संपर्क यंत्रणा जी आहे आम्ही ती तयार केली. आणि ती संपर्क यंत्रणा तयार झाल्यानंतर आपोआपच तिकडचे जागांचे भाव वाढले. सरकारी अधिकारी सुद्धा योजना घेऊन तिथपर्यंत जायला लागले. आरोग्य अधिकारी जायला लागले. रस्ता नसेल तर कशाला कोण जातोय, परत जातात, बसतात ते. तर हे सगळं म्हणजे एसटी सुद्धा जायची नाही त्या गावाला गरज असताना सुद्धा. तर हे सगळं काम आम्ही जे सतत केलं, म्हणजे नाशिक येवला 4 पदरी रस्ता केला. पहिला सिंगल रस्ता होता. 5 दुकानं होती पैठणीची, फक्त 5. लोकांना पैठणी शब्द माहिती होता आणि इकडे येण्याचं काही साधन नाही, रस्ता नाही बरोबर. मग एवढं काम झालं, 4 पदरी रस्ता केला नाशिक येवला. आज 500 दुकानं झालेली आहेत पैठणींची. नुसते पैठणी केंद्र आपण सुरू केलं. स्वर्गीय त्या आपल्या ऍक्ट्रेस कलाकार श्रीदेवी ह्या स्वतः आल्या त्या उद्घाटन. आणि आणखीन मग त्यातून जे आहे येवल्याची पैठणीची आणखीन वरती पुढे प्रसिद्ध झाली देशाच्या बाहेर. 5 दुकानं होती, आज 500 दुकानं आहेत. येवल्याला जोडणार होते. जो रस्ता आहे त्या दुकानात 2, 4, 5 किलोमीटर पर्यंत आपण गेलात काही घरांमध्ये, काही दुकानांमध्ये मकान लोकांनी माग टाकले. कारण डिमांड वाढला, लोक यायला लागले साड्या घेण्यासाठी, सहज यायला लागले. मुंबईवरून नाशिक, नाशिकवरून येवला, शिर्डीला जाणारे लोक सुद्धा त्याला पैठणी घेऊन यायला लागले. तर त्याच्यामुळे जे आहे आज 500 दुकानांमध्ये कामधंदा मिळाला ही गोष्ट वेगळी. परंतु त्याला माल सप्लाय करण्यासाठी पैठणीचा ह्या प्रत्येक घरामध्ये जे माग म्हणजे लोकांनी बसवले. म्हणजे पुरुष काम करतो, पुरुष बाहेर गेला की भगिनी पण तिथे काम करते. 1,500-2 हजार रुपये रोज कमवतात. एक रोजगार जो आहे त्यातून वाढला. त्यातून येणारे पर्यटन वाढलं. पर्यटन वाढल्यामुळे हॉटेल्स वाढले, पेट्रोल पंप, अमुक तमुक खरेदी. आमच्या इथे आता हॉस्पिटल सुद्धा एवढे चांगले झाले की शेजारच्या काही तालुक्यातले लोक जे आहेत ते इकडे येतात. वेगवेगळे हॉस्पिटल आहे. आमचं हॉस्पिटल जे 100 खाटांचं हॉस्पिटल आहे तिथे 50-60 खाटांना तर डायरेक्ट आज तुम्हाला ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. CT स्कॅन मशीन आहे आमच्याकडे. म्हणजे आरोग्याची सेवा. नंतर खाजगी दवाखाने हॉस्पिटल वाढले ते वेगळे. ते आलो तेव्हा तात्या टोप्यांचं हे घर आहे. तात्या टोप्यांचं जन्मस्थान. स्वातंत्र्य सेनानी 1857चा लढा. त्यांचा पुतळा मोठा आतमध्ये होता, छोटा, बाहेर मोठा पुतळा उभा केला. मुक्तीभूमीच्या तिथे गेलो, तिथे काही नव्हतं. लोकांनी सांगितलं इथे धर्मांतराची घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी केली. ती मुक्तीभूमी आज 30 कोटी रुपये खर्च करून आपण बघा. तिथे बाबासाहेबांचा पुतळा आहे, स्तूप आहे, भगवान गौतम बुद्धाचा पुतळा आहे, विपश्यना केंद्र आहे, एम्पी थिएटर आहे, सगळं आहे. नॉर्वे स्वीडनचे जे आहे भंते गुरुजी, त्यांनी येऊन त्याचं उद्घाटन वगैरे करून ते खुश झालेलं आहे. त्यानंतर आपण नाट्यगृह
महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पहिलं नाटक लिहिलं तृतीय रत्न मराठीमध्ये, त्यांच्या नावाने नाट्यगृह केलं. सावित्रीबाई फुल्यांचं त्यांचं पुतळा. पुढे आलं की गणपती विसर्जन इतर कामासाठी घाट बांधला गेला, त्याला अहिल्याबाईंच्या पुतळ्याने नाव दिलं गेलं. ट्रॅफिक पार्क केला तिथे, बोट क्लब केला तिथे, आम्ही क्रीडा संकुल तिथे झालं. स्मशानभूमी सुद्धा सुधारवली आपण. रस्त्याचं सगळीकडे रस्ते झाले. पाण्याची सोय चांगली व्हायला लागली. पूर्वी पाणी आलं नाही आलं शेतीला सगळे रस्त्यावर बसायचे. आता कुठे पाण्याची कधी आता रस्ता बंद वगैरे करत नाहीत कोणी, कारण पाणी आता बरोबर यायला लागलं. प्यायचं पाणी सुद्धा यायला लागलं. आता तिथं सुद्धा रोज येवल्याला पाणी मिळेल अशी आम्ही व्यवस्था करतो आहे. आणि आज 38 गाव पाणी पुरवठा सुरू आहे. त्याच्यावर 60 गावं जे आहेत पाणी येत आहेत. ही या राज्यातली अशी एकमेव योजना आहे की पाणी पुरवठा योजना सुरू आहे. एकमेव योजना आहे. मग आता आणखी राजापूर पाणी पुरवठा योजना 1-1.5 महिन्यामध्ये संपेल. जोगाव पाणी पुरवठा तालुक्यामध्ये प्रत्येक घरामध्ये नळाला पाणी. आमच्या भगिनीच्या डोक्यावरचा हंडा आम्ही उतरवला. हे काम करता करता अनेक आमच्या इथली मंदिर आहेत. कोटमगाव देवीचं मंदिर, लाखो लोक येतात. कोट्यावधी रुपये खर्च केला, 15-16 कोटी रुपये. आणखीन 75 कोटीचा जे आहे आम्ही त्याच्यामध्ये आराखडा तयार केला. आणि वेगवेगळ्या देवांची मंदिरं सगळी आपण केली. आता अगदी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पण पुतळा आतमध्ये, पण मोठा पुतळा करायचा होता. 4 एकर जागेमध्ये जो आहे आज आपण ते पुतळा शिवसृष्टी करतोय. पुतळा आलेला आहे. पहिल्या भागाचं उद्घाटन झालेलं आहे आणि तिथे मध्ये आता आणखीन काम सुरू आहे. आणि 4ही बाजूंनी जे आहे शिवाजी महाराजांच्या वेळचे जे सेनापती ज्यांनी प्राणार्पण केलं त्यांची माहिती आणि फोटो आणि ऑडिओ व्हिडिओ, त्याच्यातून महाराजांचा इतिहास सगळं सांगण्यात येत आहे. सगळं महाराष्ट्र पाहायला येईल अशा प्रकारची शिवसृष्टी निर्माण करतो. तर ही सगळी कामं जे आहेत जसं जसं सुचलं आम्हाला, मांजर पाण्याचं पाणी, सिंचनाचं, म्हणजे सगळ्यात दुष्काळी तालुका म्हणून प्रसिद्ध. मी 160 किलोमीटरचा कालवा तयार केला आणि समुद्राकडे वाहून जाणारं पाणी जे आहे ते अडवलं 12 बंधारे असे टाकून आणि 12.5 किलोमीटरचा रस्ता बोगदा केला. 2 एकीकडे 10.5 किलोमीटर एका याच्यात आणि दुसरीकडे 1.5 किलोमीटर. आणि त्या बोगद्यातून पाणी आणलं आणि संपूर्ण मांजरपाडाचं वरून ते पाणी पुणेगाववरून डोंगरगाव 160 किलोमीटर आणि संपूर्ण कालव्याला जे आहे सिमेंटचं अस्तरीकरण केलं. त्याच्यामुळे पाणी येतं. आणखी पाणी, त्याच्यात पाण्याची आपण वाढ करतो. म्हणजे सिंचनाचं पाणी, पिण्याचं पाणी सुद्धा जे आहे एसगाव पाणी पुरवठा योजना येवल्याची आम्ही ताबडतोब हातात घेतो. तिथून पाईपलाईन टाकतो जेणेकरून माझ्यामध्ये जवळपास रोज येवल्याला पाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आम्ही ती करतो आहोत. मग पाणी पाहिजे लोकांना, वीज पाहिजे, धार्मिक स्थळं पाहिजे, उद्योगधंदे वाढायला लागले आपोआप सगळ्या तालुक्यामध्ये. तर ही जी सगळी कामं आहे, शेवटी आपण काय सांगितलं की माझा धर्म विकास आहे, जात विकास आहे. आणि म्हणून सगळेच लोक जे आहेत माझ्या याच्यापूर्वी सुद्धा काम करत होते, आता सुद्धा ठीक आहे. कुणाच्याही स्टेजवर जरी गेले शेवटच्या दिवशी काम मात्र लोक छगन भुजबळचं करतात, कारण त्यांना माहिती आहे की छगन भुजबळ विकास करू शकतो. छगन भुजबळ एक अशक्य गोष्टी शक्य करू शकतो हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून पुढे सुद्धा मला जे सांगितलं मांजरपाड धरणामध्ये जे आहे आजूबाजूला आणखीन पाणी जे आहे अडवायचं ते त्याच्यात टाकायचं, जेणेकरून जे आहे पाण्याचा तुटवडा दिंडोरी, चांदवड, येवला ते पुढे मराठवाड्याच्या वैजापूर, गंगापूर पर्यंत जाईल. 7 TMC पाणी टाकण्याचं प्रपोजल माझं आहे, त्याच्यावर मी काम करतो आहे. आमचा जो रस्ता जो आहे 4 पदरी हा आता झाला 15 वर्ष होऊन गेली. डांबरी रस्ता 560 कोटी रुपये खर्च करून सिमेंट कॉन्क्रीटचं काम सुरू झाले. संपूर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रीट. विंचूरला जाताना, विंचूरवरून लासलगावला जाताना ऍक्सिडेंट होता.
लासलगाव विंचूर खेडले जोंबे 250 कोटी रुपयाचं परत तो रुंदीकरण आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करतो आहोत। भरवस पाट्यापासून पुढे सुद्धा 78 कोटी रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करतो आहोत। रस्त्याचं जाळं संपूर्ण आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही पसरवतो। रस्ते गेले की उद्योगधंदे आपोआप जातात। शाळेतली मुलं असतील, शेतकऱ्यांचा माल असेल, काही लोकांना खरेदी करावी लागते, ते दळणवळण अतिशय महत्वाचं, त्याला रस्ता अतिशय महत्वाचा आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही करतो। आणखीन खूप करण्याच्या ज्या आहेत, नवीन 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 अनेक ज्या गोष्टी ज्या ते माझ्या मनाने केल्या, ज्या लोकांच्या डिमांड नव्हते, लोकांना माहिती नव्हतं मांजरपाड्याचं पाणी कसं काय ना, पुणेगावरून पाणी येणार एवढं माहिती होतं, पण पुणेगावलाच पाणी नाही ना, मग ते मांजरपाड्यामध्ये समुद्राकडे जाणारं पाणी वळवून आपण ते आणलेलं आहे। आणि आता जगदंबा मातेचं जे मंदिर आहे, 15-16 कोटी रुपयाचं काम झालं, 75 कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर केला आणि ते काम सुद्धा आता लवकरात लवकर सुरू होईल। म्हणजे सर्व मंदिरांचा विकास, मुक्तिभूमी बाबासाहेब आंबेडकरांचा तिथे विकास, शिवसृष्टी निर्माण करणं, हे सगळे वेगवेगळे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवणार, 1,37,00,000 मंजूर झालेले आहे एकलव्य यांचा पुतळा आणि सुशोभीकरण करण्यासाठी। हे अशी जी कामं जी आहेत आणि या पुढच्या 5 वर्षामध्ये लासलगाव येवला मतदारसंघ आमचा एकही माणूस झोपडीत राहणार नाही। मग कोणाला रमाई आवास योजना, घर योजना, कोणाला शबरी आवास योजना, कोणाला पारधी निवास योजना, कुणाला मोदी आवास योजना, पैसा भरपूर आहे। ओबीसी साठी घर 5 लाख घरांसाठी 12,000 कोटी रुपये येऊन पडलेले आहेत तेव्हा मोदी साहेबांकडून। बाकीच्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे, प्रत्येक झोपडीतला माणूस हा गेला पाहिजे तिकडे मजबूत घरामध्ये राहायला, ते जिथे शौचालय आहे, जिथे पाणी आहे, सगळं काय व्यवस्थित। आपण जशी राहतो तशी प्रत्येक माणसाला राहण्याची संधी मिळाली पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्न असतात। शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते तर मग जनरल आपण जे आहेत त्या पद्धतीने सोडतोच आहे। वीज माफ करा, पीक पाणी पीक विमा जे आहे तो 146 कोटी रुपये विमा आला। आमच्याकडे कांदा पिकवणारे शेतकरी खूप आहेत, कांद्याचा भाव आज 6,000 साडेसहा रुपये, लोक आनंदात आहेत। 146 कोटी रुपयाचा विमा आला, लोक खुश आहेत। 1,500 रुपये एकेका महिला मिळाले, 1,10,000 भगिनी रजिस्टर्ड आहेत, त्यांच्याकडे पैसे आले त्या तुमच्या आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी। तर हे सगळं जे आहे जर झालं, सुजलाम सुफलाम आपला तालुका करावा, जो तो अतिशय दुष्काळी तालुका सगळ्यात गरीब, हे स्वप्न पुढे सुद्धा हेच आहे। राजकारण आपल्या ठिकाणी, बाकीच्या गोष्टी आपापल्या ठिकाणी, पण माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही सर्व एक, सर्व जाती, सर्व धर्म, मुस्लिम धर्माचं सुद्धा तेवढंच काम, आदिवासींसाठी तेवढंच काम, दलित, मराठा, ओबीसी सगळ्यांना सारखा न्याय आणि सगळ्यांना सारखं पाणी, वीज, रस्ते, त्यांना जो जो वांछेल तो ते लाभो, अशा पद्धतीने आम्ही काम करतो। शिक्षणाची अधिक सोयी करण्याची आवश्यकता आहे। पाण्याचे जे आहेत काही प्रश्न आणखी पाणी वाढवत आहोत। क्लस्टरची जे आहेत, मग जे सांगितलं तुम्हाला 500 दुकानं झाली, परंतु शिक्षण देणारे क्लस्टर जे आहेत ते आता निर्माण होत आहे, हळूहळू ते पण पूर्णत्वास येते। पैठणी क्लस्टर, हे सगळं काम आपण करतो। आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा फुले शाहू आंबेडकरांनी जे काही आपल्याला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं काय इतिहास त्याच्यामध्ये आम्ही त्यांची पाईक आहोत। सगळ्यांना, महिलांना, पुरुषांना, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन काम करायचं त्यानंतर, आणि तोच विकास करण्यासाठीच लोक मला जे आहे 50, 60, 70 हजार मतांचं मताधिक्य देतात आणि निवडून देतात। अगदी साहेब, आपल्या संपूर्ण जनसंवादातून आम्ही जी काही माहिती घेतली, आपण अशक्य शब्द आपल्या डायरीत नाही, हे आपल्या सगळ्या संवादातून समजलं। आदरणीय भुजबळ साहेब, महाराष्ट्रातले विविध नेते आपल्या समोर जोडलेले साहेब, आपण आम्हाला भाव निवडले त्याबद्दल धन्यवाद। आपल्या राजकीय प्रवासाला शुभेच्छा। थँक्यू।